मित्रांनो, आपण सध्या अमेरिकेतील एका प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत आणि यातून तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे. मे बी तुम्ही प्रत्येकानं तो व्हिडिओही बघितला असेल. तर इथं एका मॉलमध्ये आपल्या देशवासी एका महिलेनं काही लाखांच्या वस्तू घेतल्या आणि त्या वस्तूचं बिल न करता त्या महिलेनं तिथून पलायन केलेलं आहे आणि इथल्या पोलिसांनी लगेच तिला CCTV फुटेजच्या आधारावरती पकडलेलं आहे. आणि त्या पकडल्या गेल्यामुळं आपल्या देशाची जी मान आहे ती खाली गेली किंवा ती बातमी आहे ती सगळ्या मीडियामध्ये त्याचं चित्रीकरण दाखवलं गेलं. तर अशा प्रकारे आपण आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला देश ज्यावेळी आपण सोडतो तर आपण एका राज्याचं, आपण एका देशाचं, आपण एका गावाचं प्रतिनिधित्व करत असतो. तर हे भान ॲज अ त्या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाला असणं हे गरजेचं आहे. आणि या छोट्याशा घटनेमुळं आपल्या देशाच्या प्रतिमेला काळिमा फासण्याची गोष्ट कदाचित घडली असावी आणि अशा गोष्टी अवॉइड करणं या देशाचा नागरिक म्हणून ही आपली गरज आहे. कारण अमेरिकेमध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळं प्रत्येकाच्या मागं अशा प्रकारचा यंत्रणा लावणं हे त्यांना शक्य नाही. परंतु इथले जे लोक आहेत हे प्रामाणिक लोक आहेत. ज्या वस्तू ते विकत घेतात ते इमिडिएटली काउंटरवरती जाऊन ते बिलिंग करतात. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळी या देशामध्ये फिरता तर त्यावेळी तुम्हाला शेतकरी असे दिसतील की त्यांचा जो शेतमाल आहे तो घराच्या बाहेर आणून ठेवतात आणि ज्याला जो पाहिजे त्याने तो वस्तू घेऊ शकतो आणि त्यासाठी जे पैसे आहेत ते तिथं लिहिलेले असतात त्यानुसार ते लोकांना पे केलं जाते. तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची विचारणा केली जात नाही की तुम्ही ते पैसे पे केलेले आहेत किंवा नाही. तर प्रामाणिकपणा ही एकमेव गोष्ट आहे जी इथं पाळली जाते आणि इथले नागरिक जे आहेत गोर गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या ते सगळ्या गोष्टी इकडं फॉलो करतात. आणि ज्यावेळी अशा घटना घडतात तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण तुमच्या कम्युनिटीवरती होतो. म्हणजे प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तोच दृष्टिकोनानं बघितलं जातं. परंतु अशा चुका करणारा नागरिक हा स्वतः त्या गोष्टीला जबाबदार आहे. तर एक देशाचा जागरूक नागरिक म्हणून आपण या गोष्टी पाळणं हे नक्कीच ही आपली गरज आहे. तर हा व्हिडिओ आपल्या लोकांच्यापर्यंत मॅक्सिमम लोकांच्यापर्यंत पोहोचवूया जेणेकरून अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार नाहीत. आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळी आपण मेट्रो सिटीमध्ये जातो किंवा इथं जातो त्यावेळी प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे. तर चला भेटूया अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत बाय.